नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या बडी चॅनेलवर. ओके, सो आज आपण जाणून घेणार आहोत की येरवडा सेंट्रल जेल, ओके, याचं जेलच्या आतमधलं राहणीमान कसं असतं आणि खूप सारे असे प्रश्न आहेत की त्याची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण चालू करूया. येरवडा जेल नेमकं आहे तरी कसं, आत राहणीमान कसं असतं. ओके, बेसिकली येरवडा जेल हे महाराष्ट्रातील सगळ्यात जुन्या आणि कडक सुरक्षा असलेल्या जेलमधलं एक आहे. ब्रिटिश काळात बांधलेलं असून आजही खूप तिथे स्ट्रिक्ट नियम आहेत. ओके, बेसिकली येरवडा जेलमध्ये खूप सारा मोठा परिसर हा विस्तारलेला आहे. खूप सारा मोठा परिसर आहे, हाय सिक्युरिटी आहे आणि सतत पोलीस बंदोबस्त असतो तिथं. ओके, म्हणजे एक हाय अलर्ट टाईप थोडंसं जेल आहे. ओके, आता तुमचा सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे की येरवडा जेलमध्ये राहणीमान असतं तरी कसं. ओके, आत राहणीमान असतं कसं. ओके, सो बेसिकली जेलमधली लाईफ खूप साधी आणि थोडीशी कठीण म्हणता येईल. ओके, राहायला साधी थोडीशी आपली फरशी जी असते, आपल्या घरात कशी असते तशी थोडीशी फरशी असते, पलंग असतो. ओके, पातळ गादी किंवा चादर असते, वेगळी सेल किंवा बॅरेक असे विभागलेले असतात. ओके, आणि जेवणाचं सांगायचं झालं तर नॉर्मल आपली भाजी भाकरी चपाती, जास्त काही पंचपक्वान्न नसतं. डाळ भात असते, मीठ पण नसतं एवढं आणि फार काही फॅन्सी असं नसतं. ओके, आणि दिनक्रम सांगायचा झाला तर सकाळी लवकर उठायचं असतं. ओके, सगळ्यांसाठी नियम तेच लागू आहे. सकाळी लवकर उठणे, साफसफाई करणे आणि काम म्हणजे जेलमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही करायचं आणि संध्याकाळी परत रिटर्न आपल्या सेलमध्ये जायचं, परत लॉकअप लागणार. ओके, आता तिसरा पॉईंट आहे की जेलमध्ये काम आणि ट्रेनिंग असते का. ओके, सो बेसिकली यात पण विभागले गेले आहेत कैदी. जे चांगले कैदी आहेत ना, चांगल्या कैद्यांना काम दिलं जातं. ओके, म्हणजे जे भांडकुदळ नाही आहे, जे नॉर्मली राहत आहेत, ओके, त्यांच्यासाठी शिवणकाम आहे, शेती आहे, नॉर्मली थोडीशी कार्पेंटरी करता येते त्यांना, आणि साफसफाई अशी कामं विभागून त्यांना दिली जातात. आणि यामुळे काय होतं, त्यांना थोडे पैसे मिळतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही आहे त्यांच्यासाठी आतमध्ये हे कामाची सोय असते आणि ती कामं केल्यानंतर त्यांना थोडेफार पैसेसुद्धा मिळतात. ओके, त्यांना आतला जेलमधलासुद्धा खर्च त्यांना काम करून भागवता येतो. ओके, आणि जेलमध्ये जे पैसे मिळतात ना, ते जेलच्या नियमांप्रमाणे मिळतात. आता बाहेर जसं गवंडीला 500 रुपये दिवसाचे मिळतात तसं जेलमध्ये नाही आहे. जेलमध्ये वेगळं आहे. ओके, आता तुमचा प्रश्न असेल की भेटायला कसं भेटतात कैद्यांना. ओके, त्यांचं कुटुंब कसं भेटतं. आता बेसिकली कुटुंब थेट भेटू शकतं. ओके, कैद्यांना त्यांचे जे नातेवाईक आहेत, जो एखादा जर माणूस कुठला गुन्हा करून किंवा काही त्याचं कारण असेल त्यामुळे जर तो जेलमध्ये गेला आणि त्याला जर कुटुंबाला भेटायचं आहे, भेटू शकतो तो, पण नियमानुसार. ठराविक दिवस असतो, ID प्रूफ लागतो आणि वेळ मर्यादितच असते, जास्त वेळ मिळता येत नाही. आणि मध्ये भेटण्यादरम्यान कुटुंब तुमचं एका बाजूला, जो तो कैदी असणार तो एका बाजूला, मधी जाळी आणि काच असते. ओके, डायरेक्ट कॉन्टॅक्ट फारसा नसतो इथे, फक्त बोलायचं, हां हो करायचं, झालं बस. ओके, आता नियम खूप स्ट्रिक्ट आहे का, आता हा प्रश्न आहे. ओके, कारण इथे काय आहे, मोठे गुन्हेगार आणि हाय प्रोफाईल कैदी सगळे राहिले आहेत आणि राहत पण आहेत. आतमध्ये मोबाईल वापरता येत नाही, बाहेरचं सामान घेता येत नाही, शिस्त मोडली तर शिक्षा, मोबाईल वापरता येत नाही आणि काही जण मोबाईलसुद्धा वापरतात. आता यावर सुद्धा प्रश्न आहेत. ओके, पण सध्या तर मोबाईल अलाव नाही आहे. ओके, जेलमध्ये. ओके, आता इतिहास जर सांगायचा झाला याचा थोडक्यात येरवडा जेलचा, तर येरवडा जेलमध्ये पूर्वी महात्मा गांधींसारखे नेतेही राहिले आहेत. ओके, सो म्हणजे फक्त जेल म्हणून तुरुंग बघता येणार नाही, तर ऐतिहासिक ठिकाण म्हणून पण एक ह्याला बघण्याचा दृष्टिकोन आहे. ओके, आता थोडक्यात सांगायचं झालं तर सुरक्षा खूप कडक आहे, राहणीमान थोडंसं नॉर्मल आहे, जेवण नॉर्मल मिळतं, स्वातंत्र्य फार कमी, जास्त काही करता येत नाही, नियम स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे आरामदायक लाईफ नाही आहे इथं, फक्त शिस्त आणि नियमानुसार जगावे लागते. ओके, आता जेलमध्ये पाठवतात तरी कसं, प्रोसेस काय आहे. ओके,
अरेस्ट ते जेल प्रोसेस. ओके. सो बेसिकली जेव्हा कोर्ट एखाद्याला ज्युडिशियल कस्टडी देतं ना, तेव्हा त्याला थेट जेलमध्ये पाठवतात. ओके. प्रक्रिया कशी असते? प्रक्रिया एकदम नॉर्मल पण म्हणता येईल. ओके. सी, पोलीस पहिल्यांदा अटक करतात, नंतर कोर्टात हजर करतात, कोर्ट कस्टडी देते आणि त्यानंतर जेल वॉरंट निघतो. ओके. जेल वॉरंट निघतो आणि त्याच्यानंतर मग येरवडा जेलमध्ये शिफ्ट करतात. ओके. सो बेसिकली 2 प्रकार असतात. अंडर ट्रायल म्हणजे की केस चालू असतो त्या दरम्यानचा हा प्रकार. ओके. आणि नंतर कन्विक्ट म्हणजे शिक्षा झालेली असते आणि अंडर ट्रायल लोक वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले जातात. ओके. केस सध्या चालू असते रनिंग पॉईंटवर. ओके. आणि कन्विक्ट म्हणजे शिक्षा झालेली असते आणि त्यांना मग जेल वॉरंट मिळतो आणि मग येरवडा जेलमध्ये शिफ्ट केले जाते. ओके. आता दुसरा प्रश्न आहे की पॅरोलवर तात्पुरती सुटका. ओके. सो बेसिकली याचं सांगायचं कसं, बेल आणि पॅरोल मिळतं कसं. ओके. सो बेसिकली पहिला ऑप्शन आहे बी. ओके. जामीन. बेलचं जर सांगायचं झालं, ओके, बेल म्हणजे काय आहे? बाहेर राहण्याची परवानगी. शॉर्ट ॲन्सर. बेल कधी मिळतो तुम्हाला? गुन्हा जर तुमचा लहान असेल तर वकील नीट, जो तुमचा आहे वकील, त्यांनी जर नीट केस मांडली तर कोर्टाला वाटलं की आरोपी पळणार नाही तर मग बेल मिळतो. आणि प्रक्रिया कशी आहे याची? वकील अर्ज करतो, त्यानंतर कोर्ट सुनावणी घेते आणि त्याच्यानंतरच मंजुरी मिळते आणि जर मंजुरी मिळाली तर रिलीज. आणि काही गुन्ह्यांमध्ये बेल सहज मिळत नाही जर सिरियस क्राईम असेल तर, कितीही प्रयत्न केला तरी. आणि पॅरोलचं सांगायचं झालं तर पॅरोल म्हणजे काय? तात्पुरती सुटका. पॅरोल म्हणजे काही दिवसांसाठी बाहेर जाण्याची परवानगी. आणि पॅरोल सहजासहजी कधी मिळतो? ओके. कोणत्या कारणास्तव? नियमित कारणं थोडीफार आहेत. ओके. त्यानुसार पॅरोल मिळला जातो. ओके. घरात मृत्यू झाला किंवा लग्न आहे किंवा आजारपण आहे घरात कोणाचं सिरियस किंवा गंभीर कारण आहे दुसरं. ओके. त्यानुसार नियम पण आहेत. फक्त कॉन्विक्टला मिळतो. ओके. चांगलं वर्तन असलं पाहिजे आणि पोलीस व्हेरिफिकेशन होतं, त्याच्यानंतरच पॅरोलवर सुटका होते. आणि वेळ संपली की परत जेलमध्ये जायलाच लागतं. ओके. असं नाही की तुम्ही बाहेर आला म्हणजे झाला आता मी फ्री झालो, नाही, परत यायलाच लागतं. ओके. आता केस चालू असताना होतं काय अंडर ट्रायल लाईफमध्ये? ओके. सो बेसिकली जर केस कोर्टात चालू असेल तर तो माणूस अंडर ट्रायल प्रिझनर असतो. त्याचं आयुष्य असं असतं की कोर्ट तारीख महिन्यातून 1-2 वेळा कोर्टात त्याला नेलं जातं पोलीस व्हॅनमध्ये. ओके. आणि वकिलांची थेट भेट असते. वकील भेटू शकतो त्याला, केसची तयारीसुद्धा होते आणि कुटुंबात तो संपर्क ठेवू शकतो. ठराविक भेट होती त्याची आणि पत्रव्यवहार परवानगी त्याला दिली जाते. जे काही त्याला लिहायचं आहे, सांगायचं आहे कुटुंबाला. आणि काहींना काम दिलं जातं आतमध्ये आणि वेळ थोडासा यात जातो. गुंतागुंतीचं असतं ना, तारीख निघते, थोडासा वेळ जातो याच्यात. पण स्वातंत्र्य खूप कमी असतं अंडर ट्रायल प्रिझनरला. ओके. जसं नॉर्मल माणूस आपल्यासारखा जगतो तसं त्याला जगता येत नाही. ओके. आता थोडक्यात सांगायचं झालं तर जेल कसं जातं? कोर्ट ऑर्डरने तुम्हाला पाठवलं जातं. बेल कोर्ट परवानगी असली तरच. पॅरोलवर तात्पुरती सुटका मिळते तुम्हाला. केस चालू असताना अंडर ट्रायल लाईफ असते तुमची. ओके. आणि स्वातंत्र्य खूप कमी असते यात. ओके. सो बेसिकली म्हणजे केस चालू असताना माणूस थोडासा अडकलेलाच असतो जोपर्यंत त्याला पूर्णपणे बेल मिळत नाही. ओके. आता दुसरं सांगायचं झालं तर जेलमध्ये मोबाईल TV असता का? यूज करायला भेटतं का? ओके. सो बेसिकली नाही भेटत. ओके. आता दुसरा एक प्रश्न आहे की जेलमध्ये पैसा कसा वापरतात? ओके. सी, बेसिकली जेलमध्ये थेट कॅश वापरता येत नाही तुम्हाला. सगळं जेल अकाउंट प्रिझन अकाउंटवर चालतं. हे वेगळं असतं. आता कसं काम करतं ते? घरचे तुमचे पैसे जमा करतात आणि ते पैसे जेल अकाउंटमध्ये जातात तुमच्या आणि त्यातून कैदी आहे त्या पैशातून सामान घेतो. आता काय काय खरेदी करता येतं त्याला? साबण झालं, टूथपेस्ट झाली, बिस्किट झालं, तर त्याला नॉर्मली खायचं असेल, चहा झाला, वही पेन झालं, या सर्व गोष्टी त्याला खरेदी करता येतात. आणि त्याची पण लिमिट असते. जास्त खर्च त्याला करता येत नाही. ओके. त्यानंतर आहे प्रश्न की जेलमध्ये मोबाईल TV असतं का? सी, बेसिकली मोबाईलवर पूर्ण बंदी आहे आणि मोबाईल जर सापडला तर कडक शिक्षा, एकांतवासमध्ये त्याला ठेवलं जातं आणि भेट त्याची बंद केली जाते. आणि TVचं सांगायचं झालं तर काही बॅरॅकमध्ये सामायिक TV असतो. ठराविक वेळेतच त्याला बघायला मिळतो आणि फक्त न्यूज आणि गव्हर्नमेंट चॅनल आणि काही थोडेफार कार्यक्रम त्याला बघायला मिळतात. आणि पर्सनल TVचं जर सांगायचं झालं तर कोणालाच नसतो. ओके.
आता जेलमधली इनसाईड पॉलिटिक्स कशी चालते, आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडं संवेदनशील आहे पण रिॲलिटी सांगतो तुम्हाला, की जेलमध्ये एक सिस्टम असतो सिनियर कैदी म्हणजे जुने, जास्त काळातले, त्यांचं वजन थोडंसं आतमध्ये जास्त असतं. ओके. आणि ग्रुप सिस्टमचं जर सांगायचं झालं तर जिल्ह्यानुसार ग्रुप असतात जेलमध्ये, गाव ओळखीवर ग्रुप तयार होतात आपोआप जेलमध्ये. ओके. आणि फायदे कसे मिळतात, काही वेळा काय होतं, यांना चांगली जागा मिळते. ओके. यांचं वजन जास्त असतं, ग्रुप असतं त्यांचे तयार झालेले, हलकं काम मिळतं यांना, जास्त सुविधा मिळतात त्यांना. आणि हे सगळं वागणूक, ओळख, वर्तनावर ठरतं. म्हणजे सर्व गोष्टी जेलमध्ये इम्पॉर्टंट आहेत. तुमची जगण्याची, दैनंदिन जगण्याचा कसा तुम्ही जगता आतमध्ये, हे 3 गोष्टींवर आहे. वागणूक, ओळखसुद्धा हवी, वर्तनावर ठरवलं जातं आहे. आणि भांडण केलं तर लगेच शिक्षा मिळते तुम्हाला. ओके. आता पैसा, ओके, फक्त जेल अकाउंट असतं. मोबाईल पूर्णपणे बंद असतो. टी व्ही सामायिक असतो, लिमिट असते टी व्हीवर सुद्धा. आणि इनसाईड पॉलिटिक्स सिनियर प्लस ग्रुप सिस्टमद्वारा चालते. म्हणजे जेलमध्ये आपल्या मर्जीचं काहीच नसतं, सगळं नियमावर असतं. ज्याचं वजन आहे, ज्याचं सिस्टीम आहे ग्रुप सिस्टीम, त्याची थोडीफार लाईफ स्टेबल असते. ओके. आता नंतरचा प्रश्न, की नवीन माणूस जेलमध्ये गेल्यावर पहिला दिवस त्याला कसा जातो. ओके. पहिला दिवस हा बेसिकली सगळ्यात कठीणच असतो. आता तुम्ही शाळासुद्धा जर सोडली जुनी आणि नवीन शाळेत गेला तरीसुद्धा तुम्हाला 1-2 दिवस करमत नाही, तिथं भीती वाटते थोडीशी, बरोबर का नाही. मग हे तर जेल आहे. आणि प्रक्रिया कशी असते, नाव नोंदणी पहिल्यांदा होते, रजिस्टर एंट्री होते. ओके. नंतर फोटो प्लस फिंगरप्रिंट घेतली जाते, मेडिकल चेकअप होतं तुमचं, कपडे बदलून जेलचे कपडे दिले जातात. आणि बॅरेक अलॉटमेंट केली जाते, म्हणजे तुम्ही कुठल्या बॅरेकमध्ये राहणार ते अलॉटमेंट केली जाते. त्या दिवशी काय वाटतं, नॉर्मली खूप भीती वाटते, टेन्शन येतं, घरची आठवण येते आणि झोप नीटसुद्धा लागत नाही. सुरुवातीचे 7 दिवस, 7 ते 10 दिवस ॲडजस्ट करायलाच तुमचे जातात. जगणार कसं, होणार काय. ओके. म्हणून 10 वेळा विचार करा वाईट काम करताना. ओके. आता शिक्षा कमी कशी होते, याचं उत्तर जर द्यायचं झालं तर काही केसमध्ये शिक्षा कमी होऊ शकते. ओके. कधी कमी होते, चांगलं वर्तन असेल तुमचं, भांडण तक्रार नसेल, काम नीट तुम्ही करत असाल, डिसिप्लिन तुम्ही पाळत असाल. आणि याचा फायदा काय होतो, रिमिशन, म्हणजेच तुम्हाला सूट मिळते. काही महिने आणि वर्षसुद्धा तुमचे कमी होतात. जे तुम्हाला सजा भेटलेली असते ना, त्यातले वर्षसुद्धा कमी होतात चांगल्या वर्तणुकीमुळे. आणि लवकर तुमची सुटका होऊ शकते. प्रत्येक वर्षी सरकारकडून विशेष सूटही दिली जाते. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, की दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर कसं होतं. हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कैद्याला दुसऱ्या जेलमध्ये हलवू शकतात. आणि हे ट्रान्सफर कधी करतात, सिक्युरिटी कारण असलं, किंवा जास्त तो कैदी भांडण करत असला, किंवा ओव्हरक्राऊडिंग, जास्त गर्दी जर झाली एखाद्या जेलमध्ये, तर मग कोर्ट ऑर्डरनुसार त्याला ट्रान्सफर केलं जातं. आणि स्वतःची अर्जी, कैदी स्वतःची अर्जी लावू शकतो, क्वचितच होतं असं. ओके. आणि प्रक्रिया कशी आहे, अर्ज किंवा रिपोर्ट जातो, जेल सुप्रिटेंडंट तपासतो हा अर्ज, आणि मंजुरी जर मिळाली तर पोलीस व्हॅनने त्याला, त्या कैद्याला शिफ्ट केलं जातं. आणि स्वतःहून ट्रान्सफर मिळणं सोपं नसतं, एवढ्या गोष्ट लक्षात ठेवा. ओके. पहिला दिवस जेलमध्ये खूप कठीण असतो नॉर्मली प्रिझनरसाठी. ओके. आणि शिक्षा कमी केव्हा होते, चांगलं वर्तनावर जर त्याचं जीवन असलं जेलमधलं, चांगलं वर्तन त्यांनी दाखवलं तर शिक्षा कमी होऊ शकते. ट्रान्सफर फक्त परवानगीनेच होते. म्हणजे जेलमध्ये टिकायचं असेल तर शांत राहा, नियम पाळा आणि वाईट लोकांपासून लांब राहा. ओके. नॉर्मल जर गुन्हेगार असला तिथे, ओके, कुठल्या गुन्ह्यामध्ये नॉर्मल एकदम कमी लोमध्ये तो गेला आहे आतमध्ये, त्याचं काही एवढं जास्त ब्रुटल गुन्हा नाही आहे, तो आपलं साधं जीवन त्याला जगायचं आहे आणि पटकन बाहेर यायचं आहे. ओके. त्यांनी फक्त शांत राहा, नियम पाळा आणि वाईट लोकांपासून लांब राहा. ओके. कामाशी काम ठेवा. ओके. आता जेलमध्ये झगडा, भांडण झाले तर होतं काय. ओके. तर लगेच काय ॲक्शन घेतात. ओके. कारण की जेलमध्ये भांडण करणं खूप धोकादायक असतं. वेगळ्या सेलमध्ये तुम्हाला टाकलं जातं, आयसोलेशन केलं जातं, भेट तुमची बंद करतात, काम सुविधा तुमची जे काय जेलमध्ये करताय, 4 पैसे कमावताय तुम्ही. ओके. ते सुद्धा तुमचं काम सुविधा काढून घेतात. रिपोर्ट तुमचा हा कोर्टात जातो. आणि जर मोठी भांडणे असेल तर नवीन केस लागू शकते तुमच्यावर, शिक्षा तुमची वाढू शकते आणि बेल मिळणं अत्यंत या परिस्थितीत अवघड होऊन जातं. म्हणून जेलमध्ये शांत राहणं हाच सगळ्यात मोठा नियम आहे. ओके. आता अजून एक प्रश्न आहे, नॉर्मली कोणाला VIP ट्रीटमेंट मिळते का. ओके.
सो बेसिकली ऑफिशियली असं सांगता येत नाही, पण रिअल लाईफमध्ये थोडा फरक दिसतो. VIP लोक कोण, म्हणजे की मोठे नेते, प्रसिद्ध लोक, ओके, सेलिब्रिटी, हाय प्रोफाईल आरोपी, त्यांना काय वेगळं मिळतं, वेगळी सेल मिळते, त्यांना जास्त सुरक्षा त्यांना मिळते, थोडीशी प्रायव्हसी असते आणि चांगली निगराणी त्यांच्यावर होते. ओके, त्यांना कोणीही असं नॉर्मली वाईट ट्रीटमेंट देत नाही जेलमध्ये. ओके, पण नियम सगळ्यांसाठी सेमच असतात, फार मोकळी त्यांनासुद्धा नसते. ओके, आता जेलमधून बाहेर आल्यानंतर लाईफ कशी बदलते. ओके, सो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला काय होतं, लोक संशयाने तुमच्याकडे पाहतात. जर ज्यांना माहीत आहे तुम्ही काय क्राईम केला आहे, नोकरी मिळणं तुमच्यासाठी अवघड असतं, समाजापासून थोडंसं तुम्ही दुरावले जातात. पण चांगलं आयुष्य शक्य आहे का? नक्कीच आहे. जर माणूस वाईट सवयी सोडतो, काम शिकतो, चांगलं मेहनत करतो, गुन्हेगारीपासून दूर राहतो, त्याच्यासाठी सर्व चांगलं आहे. ओके, तर तो पुन्हा सेटल होऊ शकतो. काही लोक काय करतात, छोटासा बिझनेस चालू करतात. ओके, क्रिमिनल केसेस असतात त्यामुळे जॉब भेटत नाही, त्यामुळे छोटासा बिझनेस चालू करतात, ड्रायव्हिंग किंवा मजुरी चालू करतात, दुकान, सर्व्हिस, जॉब, यानुसार तो त्याचं दैनंदिन जीवन जगू शकतो. आता हे मारवाडी लोक बाहेरून येतात, दुकान टाकतात, यांना थोडी ना कोणाला पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे. ओके, दुकानात गेल्यावर थोडी ना गिराईक पोलीस व्हेरिफिकेशन मागणार, फक्त आपलं सामान घेणार, निघून जाणार. सो बेसिकली जेल ही शेवट नाही, नवीन सुरुवात असू शकते. काहींसाठी ज्यांना चांगलं जीवन जगायचं आहे, जेलमधून बाहेर आल्यानंतर ते जगतातसुद्धा. ओके, सो बेसिकली जेलमध्ये जर भांडणं केली तर शिक्षा वाढते. VIP ट्रीटमेंट फक्त थोडीशी वेगळी आणि लिमिट असते त्यावरसुद्धा. ओके, आणि बाहेरची लाईफ थोडीशी त्यांच्यासाठी नंतर बाहेर आल्यानंतर कठीण असते, पण शक्य आहे. ओके, जर नीट जगली तर. ओके, सो जेलमध्ये गेल्यावर किंवा तिथून बाहेर आल्यावर शिस्त प्लस संयम प्लस मेहनत करा, चांगलं भविष्य तुमचं होऊन जाईल. ओके, आता जेलमध्ये जर आजारी पडलं तर काय होतं, हा एक प्रश्न आहे. आता नॉर्मली काय आहे की चहा पिल्यानंतर काहींना पित्ताचा त्रास होतो, डोकं दुखतं. ओके, खूप काही अशी कारणं आहेत की जेलमध्ये गेल्यानंतर कैदी आजारी पडू शकतो. ओके, तर लगेच काय करतात, जेल डॉक्टर तुम्हाला तपासतो, औषध देतो आणि गरज असेल तर हॉस्पिटलला तुम्हाला पाठवलं जातं आणि मेडिकल रिपोर्ट तुमचा तयार केला जातो. आणि जास्त जर गंभीर आजार असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भरती केलं जातं, पोलीस बंदोबस्तात तुमचा उपचार होतो आणि मेडिकल बेसिसवर बेल तुम्हाला मिळू शकते. ओके, कधी. ओके, आणि आजार लपवू नकोस, लगेच सांगणं फायद्याचं असतं. म्हणजे काय, आता तुम्ही आजारी पडला आहे, तुम्ही नवीन कैदी आहात. ओके, लगेच सांगायचं नाही मी होऊन जाईल बरा, नंतर ते खाणंसुद्धा तिथलं नॉर्मल असतं, त्यामुळे तुम्ही आजारी पडतच जाचाल. म्हणून आजारी पडल्या सांगणं महत्त्वाचं आणि फायद्याचं ठरतं. ओके, आता वकील कसा बदलायचा. ओके, आता ही चेंज लॉयर प्रोसेस कशी असते, जेलमध्ये असतानाही वकील तुम्हाला बदलता येतो. कसं करायचं ते कुटुंबाला सांगायचं. सर्वात पहिल्यांदा नवीन वकील नेमायचा, तुम्ही कुटुंबा करून देईल. ओके, कोर्टात अर्ज द्यायचा आणि जुना वकील काढून टाकायचा. ओके, आणि जर पैसे नसतील तर कोर्ट मोफतसुद्धा वकील देतो, लीगल एड. ओके, त्याला म्हणतात. चांगला वकील, अर्धी केस तुम्ही जिंकल्यात जमा होती. ओके, जर तुम्ही गुन्हेगार ॲक्च्युअलमध्ये नसाल तर. ओके, आता केस लवकर कशी संपते. ओके, फास्ट केस टिप्स. ओके, जर केस लवकर संपवायचं असेल तर हे महत्त्वाचं आहे. काय केलं पाहिजे, तारीख चुकवू नका, वकिलाशी सतत संपर्क ठेवा, पुरावे वेळेत द्या, अनावश्यक अर्ज तुम्ही टाळा. आणि काही वेळा कसं लवकर होतं, प्ली बार्गेन, म्हणजे गुन्हा मान्य करून शिक्षा तुमची कमी होऊ शकते. जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये गुन्हा केला आहे आणि जर तुम्ही प्ली बार्गेन करत आहात, म्हणजे तुम्ही ॲग्री करत आहात, मी जे केलं आहे ते तुम्ही ॲग्री करत आहात, हो मी केलं आहे, तर गुन्हा मान्य करून तुमची शिक्षा कमी केली जाते. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजूंचा सेटलमेंट केली जाते. ओके, जर दोन्ही बाजू ॲग्री आहेत, तो असं केलं तर मी असं करीन, दोघं ॲग्री आहेत, तर मग गुन्हा कमी होऊ शकतो. ओके, सो केस लवकर ही संपली जाते. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट काही केसेससाठी ही लागू केली जाते. एकदम जे ब्रुटल गुन्हे आहेत ना, ओके, ते एकदम लज्जास्पद असतात गुन्हे. ओके, त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट चालू केली जाते. ओके, उगाच केस लांबवली तर वर्षानुवर्ष तो कैदी अडकला जातो. ओके, त्यामुळे जास्त वेळसुद्धा घालवता येत नाही. ओके, आता पुढचे प्रश्न घेऊयात. आता जेलमध्ये शिक्षण अभ्यास कसा करतात. ओके, हा एक प्रश्न आहे.
ओके. सो बेसिकली जेलमध्ये अभ्यासाची सोयीसुद्धा असते. काय सुविधा असतात? लायब्ररी असतं, पुस्तकं असतात, त्यात 10वी 12वी ओपन बोर्ड अभ्यास चालू असतो. काही वेळा स्किल ट्रेनिंगसुद्धा तिथे दिली जाते. स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा करता येते. आता याचा फायदा काय आहे? शिक्षा कमी होण्यास मदत होते. रिमिशन ओके याला म्हणतात. बाहेर आल्यावर नोकरीला उपयोग होतो त्याचाच. मानसिक ताण त्याचा कमी होतो आणि तो वाईट गोष्टींपासून दुरावला जातो. ओके. जेलमध्ये जर तो शिक्षणाच्या पुस्तकाच्या आहारी गेला तर तो वाईट गोष्टींपासून थोडासा लांब जातो. मानसिक ताण त्याला कमी होतो आणि जे अभ्यास करतात त्यांना अधिकारीही स्वतः सपोर्ट करतात. ओके. आता नंतरचा प्रश्न आहे की घरचे पैसे पाठवतात तरी कसे? ओके. सो बेसिकली मनी ट्रान्सफर इन जेल. ओके. सो बेसिकली जेलमध्ये कॅश तुम्हाला वापरता येत नाही. सगळं प्रिझन अकाउंटवर तुमचं चालतं. पैसे कसे पाठवतात? घरचे ऑफिसमध्ये तुमचे पैसे जमा करतात, त्यानंतर बँक ऑनलाईन ट्रान्सफर होते आणि ते जेल अकाउंटमध्ये तुमच्या जमा होतात आणि त्या पैशातून काय मिळतं? साबण, तेल, बिस्किट, चहा, वही, पेन, थोडंसं जास्त तुम्हाला खायलासुद्धा पदार्थ मिळू शकतात. पण याच्यावर सुद्धा लिमिट असते. खूप पैसे तुम्हाला वापरता येत नाही. ओके. आता रिलीज झाल्यावर काय प्रक्रिया असते? जेल रिलीज प्रोसेस. सो बेसिकली जेव्हा सुटका होते तेव्हा लगेच बाहेर सोडता येत नाही. प्रक्रिया अशी असते. पहिला कोर्टाचा रिलीज ऑर्डर येतो, त्याच्यानंतर जेल रेकॉर्ड तपासतात. ओके. सगळं सामान तुमचं परत देतात, सही घेतात तुमची, मग तुम्हाला बाहेर सोडतात. आणि किती वेळ लागतो यात? साधारण 2 ते 6 तास, कधीकधी पूर्ण दिवसही यात जातो. आणि बाहेर आल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन काही केसमध्ये होतं तुमचं आणि पॅरोल कंडिशन्स लागू असू शकतात त्यावर. ओके. त्या कैद्यावर. आणि नियम पाळले नाहीत तर पुन्हा तुम्हाला अडचण येऊ शकते. जे या रिलीजवर एखादा कैदी असेल तर त्याच्यासाठी मी हे सांगत आहे. ओके. सी. आता नंतरचा प्रश्न आहे की जेलमध्ये सण कसे साजरे होतात? ओके. आता जेलमध्ये सण खूप साध्या पद्धतीने साजरे होतात. आता हे कसं साजरं करतात? गणेशोत्सव झाला, दिवाळी झाली, रमजान झाली, ईद झाली, आंबेडकर जयंती झाली. तर हे छोटा कार्यक्रम, भजन, प्रार्थना हे सगळ्या गोष्टी नॉर्मली होतात आणि यावेळेस विशेष जेवण असतं कधी फक्त आणि अधिकारींच्या देखरेखीखाली हे आयोजन केलं जातं. मोठा जल्लोष पण नसतो, पण मनोबल वाढवण्यासाठी थोडंसं हे सेलिब्रेशन केलेलं असतं. ओके. आता पुढचा प्रश्न आहे की महिला कैद्यांची वेगळी व्यवस्था असते का? ओके. कशी असते आधी ती? तो महिलांसाठी वेगळी व्यवस्था असते, बिलकुल असते. काय सुविधा मिळतात त्यांना? स्वतंत्र महिला बॅरेक असते त्यांना, महिला वॉर्डन असते त्यांच्यासाठी, वेगळं बाथरूम असतं, सुरक्षा जास्त असते आणि मेडिकल चेकअप हे जास्त लक्षात घेऊन केलं जातं. आणि जर एखादी महिला आई असेल तर लहान बाळासोबत राहण्याची परवानगी असते तिला नियमांनुसार पण. आणि बाळासाठी मूलभूत सुविधासुद्धा अवेलेबल केलेल्या असतात. महिलांच्या सुरक्षिततेला जास्त प्राधान्य दिलं जातं. ओके. आता नंतरचा प्रश्न आहे की कुटुंबाशी संपर्क कसा ठेवतात? ओके. सो जेलमध्ये असतानाही घरच्यांशी संपर्क ठेवता येतो. ओके. संपर्काचे मार्ग काय आहेत? भेटी, ठराविक दिवशी तुम्हाला तारीख सांगितली जाते, पत्र लिहिणे. ओके. पत्रानुसार सुद्धा हे चालू असतं. काही ठिकाणी फोन कॉल पण मर्यादित आणि वकिलामार्फत मेसेज सेंड केला जातो. ओके. सो भेटी कशा होत्यात? ID प्रूफ आवश्यक असतं कुटुंबासाठी, ठराविक वेळ आणि काच जाळीमधून भेट चालू असते. नियम तोडले तर भेटी बंदसुद्धा होऊ शकतात. ओके. आता पुढचा प्रश्न आहे की हा थोडासा महत्त्वाचा आहे. जेलमध्ये नवीन मित्र तरी कसे बनतात? ओके. सो जेलमध्ये हळूहळू ओळखी वाढतात. कसं होतं? एकाच बॅरेकमध्ये जर राहिल्यामुळे कंटिन्यू ओके ओळखी होऊन जातात. काम करताना ओळख होते, जेवण, लायब्ररीत गप्पा मारताना एकमेकांना मदत केली ओके तर ही ओळख मैत्रीमध्ये रूपांतर त्याचं होऊन जातं. आणि एवढं लक्षात ठेवा की सगळे मित्र तिथली एरवडामध्ये चांगलेच असतील असं काही नाही आहे. जास्त जवळीक धोकादायकसुद्धा ठरू शकते. म्हणून शांत सभ्य लोकांशीच मैत्री ठेवा. ओके. आता पुढचा प्रश्न आहे की कोणत्या चुका केल्यावर जास्त शिक्षा मिळते? सो बेसिकली काही चुका केल्या तर मोठी अडचणसुद्धा येऊ शकते. आता मोठ्या चुका म्हणजे भांडण झाली, हाणामारी झाली, मारामारी झाली, मोबाईल ठेवणं लपवून, ड्रग्स, तंबाखू, अधिकाऱ्यांना उलट उत्तर देणं, नियम मोडणं, अशा चुका केल्यानंतर अडचण होऊ शकते आणि जास्त शिक्षा मिळू शकते. आणि याचा परिणाम म्हणजे आयसोलेशन सेलमध्ये तुम्हाला टाकलं जातं, भेट बंद केली जाते, तुमची रेमिशन रद्द केली जाते, शिक्षा वाढवली जाते
आणि जेलमध्ये डिसिप्लिन हाच सगळ्यात मोठा नियम आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जेलमध्ये वेळ कसा घालवतात. ओके, आता जेलमध्ये वेळ खूप हळूहळू जातो. ओके, लोक काय करतात, अभ्यास, पुस्तक वाचन चालू ठेवतात त्यांचं. ओके, काम, शिवण, साफसफाई, योग, प्रार्थना, टी व्ही पण मर्यादित असतो, पत्र लिहितात ते आपल्या कुटुंबाला. ओके, यात त्यांचा वेळ ते घालवतात. आणि फायदा काय याचा, डोक्यावरचा थोडासा मानसिक ताण कमी होतो, वेळ लवकर निघून जातो, चांगली सवय लागते आणि रिकामं बसणं टाळणं खूप महत्त्वाचं आहे जेलमध्ये. ओके, कारण की तो मानसिकरित्या काही कैदी खूप वर्ष राहून त्यांचं खच्चीकरण झालेलं असतं, ते थोडंसं निगेटिव्हमध्ये थोडंसं जात असतात. ओके, सो आता जेलमध्ये मानसिक ताण कसं सांभाळतात हा एक प्रश्न आहे. ओके, सो बेसिकली जेलमध्ये ताण तर खूप येतो. ओके, पण त्याचे पण काही उपाय आहेत. ओके, आता योग, प्रार्थना करायची, पुस्तक वाचन, लेखन, डायरी लिहिणे, अभ्यास, ट्रेनिंग, शांत लोकांसोबत तुम्ही राहिला, गप्पा मारल्या. आता याचा फायदा काय होतो, डोकं तुमचं शांत राहतं, वाईट विचार कमी होतात आणि भांडण टाळली जातात बऱ्याच वेळा. ओके, जास्त उठून इकडं तिकडं करण्यापेक्षा एकाच जागी बसलं, वेळ वाया आपला घालवला रोजचा, तर हे साहजिकच चांगलं असतं. ओके, आणि जास्त टेन्शन वाटलं तर डॉक्टर, काउन्सलरला सुद्धा तुम्हाला सांगता येतं. ओके, आता पुढचा एक प्रश्न आहे की सुटकेनंतर पोलीस निगराणी असते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर याचा आन्सर आहे काही केसमध्ये असते. आता कधी निगराणी ठेवतात, जर मोठ्या गुन्ह्यातला आरोपी असेल तर, हॅबिच्युअल सवयीचा गुन्हेगार, वारंवार गुन्हेगार, ओके, तर त्यावर नजर ठेवली जाते. पॅरोल किंवा बेलवर सुटका असेल तर त्याच्यावर नजर ठेवली जाते. आणि कसं लक्ष ठेवतात, कधी कधी चौकशीसाठी बोलावतात, ठाण्यात हजेरीसाठी बोलवतात, पत्ता तपासणी त्याची बघतात, हालचालींवर त्याच्या नजर ठेवतात आणि सगळ्यांवर नाही पण काहींवर नक्कीच ही नजर ठेवलेली असते. ओके, आता पुढचा एक प्रश्न आहे की पुन्हा गुन्ह्यात अडकू नये यासाठी काय करावं. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सो बेसिकली ह्या गोष्टी केल्या तर तुमची लाईफ सेट होऊ शकते. जुनी जी वाईट संगत आहे ज्याच्यामुळे तुम्ही जेलमध्ये गेलात ती तोडा, प्रामाणिक काम कुठलं तरी सुरू करा, छोटासा बिझनेस, नोकरी शोधा, कुटुंबाजवळ राहा आणि दारू आणि ड्रग्सपासून, ज्या काही व्यसनाधीन गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहा. आणि लक्षात ठेवा, एकदा परत तुम्ही अडकलात, ओके, परत एकदा अडकला आहे जेलमध्ये, तर तुम्हाला शिक्षाही जास्त होऊ शकते, आयुष्य तुमचं खराब होऊ शकतं. आणि स्ट्रेट लाईफ प्लस रिस्पेक्ट प्लस पीस प्लस फ्युचर, हे जर तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे तर तुम्ही चांगल्या रीतीने जिंदगी जगा. ओके, आता जेलमधून सुटल्यावर नोकरी तरी कशी मिळवायची. ओके, सो बेसिकली सुरुवातीला थोडं अवघड जातं पण हे शक्य आहे. काय करायला हवं, जेलमध्ये शिकलेले जे स्किल आहेत, शिवण झालं, कार्पेंटरी झाली, ड्रायव्हिंग झाली, याचा तुम्ही वापर करू शकता. ओके, छोट्या कामापासून सुरुवात करा. ओळखी, कुटुंबाची मदत घ्या, नसेल भेटेल तर NGO ट्रेनिंग सेंटरशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि कुठे जॉब मिळतो तुम्हाला, फॅक्टरीमध्ये, वर्कशॉपमध्ये, दुकान, गोडाऊन, डिलिव्हरी बॉय म्हणून, ड्रायव्हर म्हणून, आणि छोटासा तुम्ही बिझनेस पण तुमचा टाकू शकता. प्रामाणिक मेहनत केली तर हळूहळू चांगली संधी तुम्हाला मिळते. ओके, आता पुढचा प्रश्न आहे की पासपोर्ट आणि डॉक्युमेंट्स कसे काढायचे. ओके, तुम्ही तर आता जेलमध्ये आहे, जेलमधून तुमची सुटल्यावर तुम्ही सुटका झाल्यावर कागदपत्र अपडेट करणं फार महत्त्वाचं असतं. आधी काय तयार ठेवायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पत्ता पुरावा. आणि पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज आणि प्लस पोलीस व्हेरिफिकेशन. आणि केस जर तुमची क्लिअर असल्यास तुम्हाला मंजुरी मिळते पासपोर्टसाठी. चालू केस असेल तर पासपोर्ट मिळणं खूपच अवघड असतं, मिळतच नाही. ओके, आता समाजात परत कसं सेट व्हायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, सो बेसिकली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, सो एकच लाईफ आहे. ओके, त्यामुळे एवढं पण टेन्शन घ्यायचं नाही. जर तुमचा गुन्हा हा एकदम गंभीर स्वरूपाचा नसेल, तुम्ही जेलमध्ये गेला असेल तर बाहेर आलेले नैराश्य व्हायची काही गरज नाही आहे. ओके, बाहेरील पण माणसं असतात, जेलमधील पण माणसं असतात, फक्त विचारांच्या सरणीत फरक असतो. ओके, आणि तेही विचार कसे बदलायचे ते तुमच्यावर असतं. सुरुवातीला काय होतं, लोक शंका घेतात, बाबा हा जेलमधून जाऊन आला आहे, विश्वास पटकन मिळत नाही, जुन्या गोष्टी आठवतात. कसं मजबूत व्हायचं, शांत आणि नम्र राहा तुम्ही सगळ्यांशी, नॉर्मली कोणाशी भांडण्याची गरज नाही आहे. ओके, वाईट संगत टाळा, नियमित तुमचं नॉर्मली जे तुम्ही काम करताय ते काम करत राहा, कुटुंबासोबत हसून खेळून राहा. ओके, जेलमध्ये फरशीवर झोपण्यापेक्षा इथं
सकाळ ते रात्रीपर्यंत काम करून रात्री गादीवर झोपा स्वतःच्या. ओके. देवधर्म, पॉझिटिव्ह विचार ठेवा. वेळ लागतो पण मेहनतीने सगळं बदलता येतं. ओके. तर एवढंच होतं येरवडा जेलमधली लाईफ आणि त्याबद्दल जेवढेसुद्धा प्रश्न नॉर्मली लोकांच्या मनात येतात त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्कीच थोडंसं सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. ओके. थँक्यू.